धक्कादायक बातमी आहे जळगावमधून। अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येनंतर नागरिक प्रचंड आक्रमक झाले। जळगावातील चोपडा पोलीस स्टेशन समोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन दिले। अवघी 12 वर्षाची मुलगी आहे जिच्यावर अत्याचार केले गेले। निर्घृण हत्या तिची करण्यात आली। शेतात काम करून ही मुलगी घरी परत येत होती आणि तेव्हा नराधमाने तिच्यावर अत्याचार केला। तिला शेतात तो घेऊन गेला ओढून आणि अत्याचार केल्यानंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या केली। या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मूक मोर्चा काढला। आरोपीला फाशीची मागणी करण्यात आलेली आहे। संबंधित आरोपीला पोलिसांनी सध्या ताब्यात देखील घेतल्याची माहिती आहे। अवघी 12 वर्षाची ही मुलगी आहे। बदलापूरमधलं प्रकरण अगदी ताजं आहे। त्यानंतर राज्यभरातल्या अनेक घटना खरं तर अशा समोर आल्या। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले जात आहेत, तिची हत्या करण्याचा प्रयत्न होतोय। जळगावात सुद्धा चोपड्यात अशीच घटना घडली आहे। 12 वर्षाची मुलगी आहे जी शेतात काम करून घरी परत येत होती आणि तिची लहान बहीण तिच्या सोबत तेव्हा होती। मात्र त्या बहिणीच्या समोरच तिच्यावर अत्याचार करण्यात आला, तिची हत्या करण्यात आली। संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना ही जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडली आहे। चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आलेला आहे आणि याचा संताप जो आहे आज मूक मोर्चाच्या माध्यमातून चोपडा शहरातील नागरिकांनी दाखवला आहे। आज चोपडा शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यात मोठ्या प्रमाणावर मुली, शाळकरी विद्यार्थी, तरुण वर्ग आणि नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर चोपडा पोलीस स्टेशनला या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांनी ठिय्या देखील मांडलेला आहे। आपल्यासोबत काही मुली आहेत आणि नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या त्यांच्या काय भावना आहे। डॉक्टर साहेब, काय सांगाल? एक अत्यंत संतापजनक अशी घटना घडलेली आहे। काल सायंकाळी जी मुलगी शेतात रेग्युलर कामाला गेलेली होती, 13 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यावर ज्या पद्धतीने नराधमाने अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, त्याच्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली, हे खूप वाईट प्रकार आहे। काय सांगशील? आपण बघितलं की एकदम संतापजनक प्रकार घडलेला आहे, एका चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे। जे आमच्यासारखे चिमकलीवर हे अत्याचार झाले, तिला लवकरात लवकर न्याय मिळावा व ज्यांनी अत्याचार केले त्यांना फाशी द्यावी अशी आमची विनंती। काय वाटतं, कडक कायदे केले पाहिजे सरकार? कडक कायदे केले पाहिजे। जिथे ज्याची मुली आहे आणि शिक्षण करत आहेत, सुरक्षा राहिली पाहिजे किंवा शाळेत जाताना पण येताना व्यवस्थितपणे यायला सुरक्षा असायला पाहिजे। आणि मुलींवर खूप अत्याचार होत आहे, पोलिसांनी असं कारवाई केलेली पाहिजे। जे अपराधी करत असेल ना त्यांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी हे शासन फाशी द्यायला पाहिजे। महिला सुरक्षासाठी कडक कायदे करावे अशी मागणी या माध्यमातून या मुलींनी आणि या नागरिकांनी केली आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।